गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी निवडणुकांची घोषणा झाली आणि याच निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर निवडणुकांची वारे चांगलेच वाहू लागले। प्रत्येकाला आपल्याला तिकीट हवे आणि या ठिकाणी आपला पक्ष मोठा करण्यासाठी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येऊ लागलेला आहे। प्रत्येक पक्षाला या ठिकाणी आपली सत्ता कशी मिळवता येईल याकडे वाटचाल करत असतानाच उद्धव ठाकरे या ठिकाणी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न उद्धव ठाकरे मांडत आहेत, तर दुसरीकडे निवडणूक आयोग कशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून पुढे जातोय याचीही जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे। यामध्येच भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यामध्ये सुद्धा तोतुमैमे सुरू आहे। अशातच आता जिल्हा परिषदाच्या निवडणुका पार पडणार। यावेळेस अतिशय महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मंडळी, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आणि या ठिकाणी राजकारणाची दिशा मुंबईमधील आणि महाराष्ट्रातील बदलताना दिसत आहे। तर एकनाथ शिंदे यांची गरज पाहिजे तेवढी आता भाजपला दिसून येत नाही। त्यामुळे या ठिकाणी ठाण्यामध्येच एकनाथ शिंदेंना रोखून धरायचं यासाठी गणेश नाईक यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे। तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये अतिशय महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेले आहेत। यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला मोठा धक्का बसलेला आहे। शिंदे गटात गेलेले पदाधिकारी आणि याचबरोबर शेकडो कार्यकर्ते नाराज असल्यामुळे पुन्हा एकदा घर वापसीकडे हे वळताना आपल्याला बघायला मिळत आहेत। येणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार यात मात्र आता शंका नाही आहे। अशातच या ठिकाणी महत्त्वाचा एक नेता उद्धव ठाकरेंचा सध्या विश्वासू आणि कोकणामध्ये एक हाती बाजू लढवणारे शिवसेनेचे ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अतिशय महत्त्वाचे विश्वासू नेते आहेत। त्यांनी हा एक महत्त्वाचा पक्षप्रवेश कोकणामध्ये घडवून आणलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सेना पक्षवाढीसाठी अतिशय महत्त्वाचं काम करत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। कोकणातील बरेचसे नेते मंत्रिपद, खासदार, आमदार हे ठाकरेंची साथ सोडून गेले। मात्र एक असा लढवया नेता आहे जो ठाकरेंच्या सोबत अडचणीच्या काळात राहिला आणि यापुढेही टिकून राहणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। यामध्ये मंत्री, माजी मंत्री, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू भास्कर जाधव आणि त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्या आज उपस्थितीमध्ये गुहागर मतदारसंघामध्ये खेड तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद या ठिकाणी अतिशय या गटामध्ये जिल्हा परिषदेच्या या सर्कलमध्ये मोठा धक्का शिंदे गटाला मिळालेला आहे। या ठिकाणी आज शेकडो पदाधिकारी, हजारो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जवळपास प्रवेश आज उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये केलेला आहे। भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यामध्ये शहर प्रमुख, तालुका प्रमुख अंकुश कात यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला। विक्रांत जाधव, भास्कर जाधव या ठिकाणी उपस्थित होते। गुहागर मतदारसंघामध्ये या ठिकाणी पिता पुत्र जाधव यांनी चांगलीच टफ फाईट उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेली आहे। हा झालेला पक्षप्रवेश सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे। शिंदे गटात गेलेले पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते जवळपास या 5 गावांमधून या जिल्हा परिषदेसाठी उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढू असा पूर्ण विश्वास दिला। यांच्या येण्याने ताकद वाढेल का? कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।